सिद्धेश दादा कदम सध्या आपल्या सोबत आहेत। दादा, शिवसेना आपला दारी कार्यक्रम तुम्ही राबवण्यात आहेत, कुठे कुठे जाणार आहेत आणि कशा प्रकारचा कार्यक्रम आहे काय सांगा? आज उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघामधून आज शाखा निहाय शिवसेना जनतेच्या दारी पोचते। ह्या अगोदर असा कुठला उपक्रम या लोकसभेत नाही तर पूर्ण मुंबईमध्ये कधी राबवला गेला नव्हता। एकूण 60 शाखेंमध्ये या पूर्ण महिन्याभरामध्ये जूनच्या महिन्यामध्ये शिवसेना ही जनतेच्या दारी पोचलेली आहे आणि जनतेचे जे काही प्रश्न असतील आज या ठिकाणी जे त्यांचे निवडणुकीपुरते किंवा मग त्यांच्या रोजच्या जीवनामध्ये जे काही त्यांना सर्टिफिकेट लागतात ते सर्टिफिकेटचं शासन आम्ही शाखेच्या दारी आणलेलं आहे आणि मग जनता आम्ही त्यांना जे काही मदत लागेल ते आपण मदत या कार्यक्रमाच्या माध्यमातून करायचा आम्ही प्रयत्न करतोय। फक्त उत्तर पश्चिम मुंबईमध्ये सुरू असणार आहे की पूर्ण मुंबईमध्ये करणार? सुरुवात ही उत्तर पश्चिम मुंबईत मधून होणार म्हणून 60 शाखा आहेत। एकूण मुंबईमध्ये जेवढ्या शाखा आहेत 227 शाखा आहेत। शिंदे साहेबांच्या आदेशाखाली त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पूर्ण 227 शाखेमध्ये पुढच्या काही महिन्यामध्ये आम्ही कव्हर करू। कशा प्रकारच्या प्रश्न लोकांकडे उपस्थित केले जात आहेत जास्ती? आपण पाहताय की रोजच्या जीवनामध्ये छोटे छोटे गोष्टी असतात। पॅन कार्डमध्ये आपलं नाव बदलणं, आधार कार्डमध्ये आपलं ॲड्रेस बदलणं, आपला फोटो बदलणं, आयुष्मान कार्ड आहे, त्याबद्दल उत्पन्नाचा दाखला आहे, हे जे आहे ह्यांना त्यांना तहसील कार्यालयामध्ये जावं लागायचं। तहसील कार्यालयामध्ये गेल्यानंतर मग तिथे त्यांना वाट बघावी लागायची, सगळे डॉक्युमेंटची पूर्तता करावी लागायची। एखादा कागद राहिला तर त्यांना परत घरी जाऊन परत येणं सोपं राहत नव्हतं। पण आम्ही तहसील कार्यालयाच्या मदतीने आम्ही ते सगळे जी काही योजना आहे ही सगळ्या योजना सगळ्या दाखल्यांचं पूर्ण ऑफिसच आम्ही शाखेमध्ये सेटअप केलेलं आहे आणि जे काही नागरिक आहेत त्या नागरिकांना त्यांच्या बिल्डिंग खाली त्यांच्या चाळीमध्ये या सगळ्या सुविधा पूर्तता होतात। दादा, गोरेगाव नेस्को सेंटर पार्टीनंतर ओरली डोममध्ये एक पार्टीचे आयोजन केलं गेलं होतं ज्याच्यामध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला आहे असं सांगितलं जातं की त्याच्यामध्ये पण नशेचे सेवन केले होते, पण पोलीसचा तपास चालू आहे। कसं बघतात? कारण पुण्यामध्ये पण एक लाईव्ह कॉन्सर्ट पार्टीच्या रेड केलं होतं। मला वाटतं हे जे राज्याचे गृहराज्यमंत्री आहेत ते आमचे लहान बंधू आहेत, हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारा। आज पण नक्कीच आज नशामुक्ती हे करणं फार गरजेचं आहे। जे ड्रग्सचं प्रमाण जे युवकांमध्ये वाढलेलं आहे त्याचीसुद्धा जनजागृती करून आणि त्याच्यामध्ये युवकांना ड्रग्सपासून कसं लांब ठेवायचं त्याच्यासाठी नक्कीच एक शिवसैनिक म्हणून, एक युवा सेनाचा जुना पदाधिकारी म्हणून आणि एक युवा शिवसैनिक म्हणून माझीसुद्धा ती जबाबदारी, आमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे की पूर्ण जी युवा पिढी आहे त्याला ड्रग्समुक्त करायचं आहे। बस ही जी युवा पिढी आहे हे पुढचं आपलं सगळ्यांचं भवितव्य आहे आणि या भवितव्याला त्यांना सरळ दिशा दाखवण्याचं काम नक्कीच आदरणीय शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि श्रीकांत शिंदेजी स्वतः युवा खासदार आहेत त्यांच्या माध्यमातून सुद्धा त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुद्धा आपण या युवा पिढीला एक चांगली दिशा देऊ। शेवटचा प्रश्न आहे, काल दिल्लीमध्ये कॉक्रोच पार्टीचे आंदोलन होतं, कसं बघतात? मला वाटतं की आजच्या जगामध्ये आंदोलन करणं काही वेळ नाही, पण त्या आंदोलन जेव्हा आपण करतो त्याचा मुद्दा काय आहे हेच मुळात कोणाला कळालं नाही आहे। फक्त सोशल मीडियावर फॉलोअर्स जमा करायचे, त्यातले निम्मे फॉलोअर्स, निम्मे पण नाही, काही टक्केवारी फॉलोअर्स आपण बोलवायचं, पण पुढे काय मुद्दा काय त्यांचं म्हणणं काय आहे? बेरोजगारी म्हणणं आहे की करप्शन म्हणणं आहे की काय? त्यांचं म्हणणं काय तेच त्यांनी कुठे मांडलं नाही आहे। फक्त लोकांना जमा केलं आणि परत निघून गेले, तर त्याला काही अर्थ नाही आहे। जर काही ठोस मुद्दा असेल आणि शेवटी लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला त्यांचं म्हणणं म्हणण्याचे अधिकार आहेत। त्यातलाच एक जो कॉक्रोच जनता पार्टी आहे त्यातला तो एक जेन्झीनीज कॅरी केलेला नेपाळमधून त्यांना काहीतरी शिकवण मिळालेली आहे, त्या शिकवणातून त्यांनी बहुतेक काहीतरी शिकवण घेतली असेल सोशल मीडियाच्या माध्यमातून। त्यांना पण वाटलं असेल की आम्ही पंतप्रधान म्हणू शकतो, पण आपण भारत देश आहोत, इकडचे नागरिक हे सुदबुद नागरिक आहेत, ते सोशल मीडियावरचे नागरिक नाही आहेत। हे आपण पाहताय जमिनीवरचे काम करणारे नागरिक आहेत आणि जमिनीवर ते काम करणारे सगळे भारतीय आहेत, फक्त सोशल मीडिया पुरत्याचे नागरिक नाही आहेत। धन्यवाद। व्हिडिओ जर्नलिस्ट अजय मोहितेसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।